जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हुपरी नगर परिषद सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी, अन्यथा 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा। हुपरी प्रतिनिधी श्री सागर पाटील सह अखिल भारतीय हिंदू महासभा हुपरी शहराच्या वतीने हुपरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण व विशेष अंदाजपत्रकीय तसेच इतर सर्व सभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण, व्हिडिओ रेकॉर्डिंग, डिजिटल अभिलेखा निर्मित आणि कार्यवृत्त 7 दिवसाच्या आत ऑनलाईन प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी, नगर विकास विभाग, नगरपालिका प्रशासन संचालन, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि हुपरी पोलीस निरीक्षक यांच्यासह संबंधित विभागांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम 1965 अंतर्गत कार्यरत असलेले हुपरी नगर परिषद विकास कामे, निविदा, आर्थिक निर्णय आणि सार्वजनिक निधीच्या वापरासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय सभामध्ये घेतले जातात। त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि नागरिकांचा सहभाग सुनिश्चित होणे आवश्यक असल्याचे महासभेने नमूद केले आहे। संसद आणि महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते। तसेच राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईन सभांची सुविधा उपलब्ध आहे। हुपरी लगतच्या रेंदा ग्रामपंचायत ही सुविधा सुरू असताना हुपरी नगर परिषद आजपर्यंत सभांचे लाईव्ह प्रक्षेपण किंवा कायमस्वरूपी व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था नसल्याबाबत महासभेने नाराजी व्यक्त केली आहे। निवेदनात 8 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकाच्या संदर्भात सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते किमान 6 महिने जतन करणे तसेच सभेचे कार्यवृत्त आणि व्हिडिओ 7 दिवसाच्या आत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निदर्शे असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 19(1) अ आणि माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4(1) ब व 4(2) नुसार नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे हे सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे। महासभेने नगर परिषदेच्या सर्व सभांचे अधिकृत लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करणे, सभागृहात कायमस्वरूपी उच्च दर्जाचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसविणे तसेच प्रत्येक सभेचे संपूर्ण रेकॉर्डिंग किमान 6 महिने सुरक्षित ठेवणे, कार्यवृत्त व व्हिडिओ 7 दिवसात अधिकृत संकेतस्थळ, यूट्यूब किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे तसेच या निर्देशाचे अंमलबजावणी न झाल्यास त्यामागील कारणामास जाहीर करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे। या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी प्रशासकीय अधिकारी तळाळ, अखिल भारत हिंदू महासभेचे उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादासो कामते, युवा शहर प्रमुख भरत देसाई तसेच सूर्यकांत रावण, नितीन काकडे, विक्रम सावंत, सचिन माळी, शुभम पांढरबळे, योगेश पाटील, राहुल हजार, जितेंद्र गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।